Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. दहशतवादाविरोधात लढताना मोदींच्या मुत्सद्दीपणाचा करिश्मा. परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर सुप्रिया सुळेंकडून मोदींचं कौतुक. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रासाठी सुप्रिया सुळेंचा लेख. पंतप्रधान मोदींकडून सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस. परदेशात गेलेल्या खासदारांकडून पंतप्रधान मोदींना परदेशवारी संदर्भात माहिती. पवारांबाबत आदर असता तर त्यांचा पक्ष फोडला नसता. मोदी आणि शहांचा दिखावा आणि ढोंग असतो. मोदींनी सुळेंकडे पवारांबाबत विचारणा केल्यानंतर राऊतांची टीका. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी सुरू. मातोश्रीवर रणनीती ठरली. 12 उपनेत्यांवर विधानसभानिहाय जबाबदाऱ्या. पालिका निवडणुकांसाठी आम्ही सर्व तयारी केली आहे. कुठे वेगळं लढायचं, कुठे युतीत याचा अंतिम निर्णय ठाकरे घेतील. खासदार संजय राऊतांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजले. मुंबई पालिका वगळता इतर सर्व महापालिकांची प्रभाग रचना बदलण्याचे आदेश. प्रभाग रचना करताना 4 पालिका सदस्य हवे अशी तरतूद. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे आणि राजेश टोपेंच्या नावाची चर्चा. शशिकांत शिंदेंची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता. काल जयंत पाटलांकडून राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे संकेत. जयंत पाटील हा राजकारणातून संपलेला विषय. ते अनुकंपा तत्वावर राजकारणात भरती झाले होते. जयंत पाटलांनी सांगलीसाठी कोणताही मोठा प्रकल्प आणला नाही. गोपीचंद पडळकरांची टीका. सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेण्यास भाजपा आमदार सीमा हिरेंचा विरोध. सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेऊ नका. हिरे यांची फडणवीस आणि बावनकुळेंकडे मागणी. मंत्री संजय शिरसाट यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली. कामठीमधील ड्रॅगन पॅलेस टेम्पलबाबत भेट घेतल्याची बावनकुळेंची माहिती. तर निधीवरून शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चा. अजित पवार निधी देत नाहीत असं काही जण म्हणतात. निधीचे पैसे मी काय खिशात घेऊन बसलोय का? अजित पवारांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना अप्रत्यक्षपणे सुनावलं. तर सामाजिक न्याय विभागाला मागील अर्थसंकल्पापेक्षा 41% निधी वाढवून दिल्याचंही स्पष्टीकरण. बाप काढणाऱ्या नितेश राणेंना मुख्यमंत्री फडणवीसांची समज. तुमच्या मनात काहीही असेल पण कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, फडणवीसांनी समजावलं. मंत्री चुका करत असतील तर फडणवीसांनी त्यांना समज द्यावी. जर ते काही बोलू शकतात तर आम्हीही काही बोलू शकतो. महायुती सरकारमध्ये बेबनाव होऊ शकतो. निधनानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा. महायुतीत सगळं चांगलं चाललंय. 15 आमदार आमच्या संपर्कात. नारायण राणेंचा दावा. मात्र ते कोणत्या पक्षाचे आहेत याचं उत्तर देणं टाळलं. अजित पवार स्वतःवरील कारवाईतून वाचण्यासाठी सत्तेत गेले. जनतेची सेवा हे सगळं ढोंग. खासदार संजय राऊतांचा अजित पवारांवर निशाणा. ठाकरेंच्या शिवसेनेचा छत्रपती संभाजीनगर शहरात ट्रॅक्टर मोर्चा. स्थानिक प्रश्नांवरून संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. अंबादास दानवे मोर्चात सहभागी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोला दौऱ्यावर. अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानावर फडणवीसांची सभा होणार. फडणवीसांच्या हस्ते 3000 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन. शरद पवार आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर जाणार. सकाळी तर काही वेळानंतर श्रीरामपूरमधील कार्यक्रमाला ते हजेरी लावणार. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातही पवारांच्या दौऱ्यावेळी उपस्थित असतील. बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज 4था दिवस. बच्चू कडूंचं वजन 3 किलोंनी घटलं. शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचं उपोषण. मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे आज बच्चू कडूंची भेट घेणार. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचं मागील 3 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन. आजच कडूंच्या आंदोलनाचा 4था दिवस. शरद पवारांचा बच्चू कडूंना फोन. शरद पवारांनी बच्चू कडूंच्या आंदोलनाची माहिती घेतली. पवारांनी बच्चू कडूंच्या तब्येतीची विचारपूस केली. सलग 4थ्या दिवशी बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरू. बच्चू कडूंच्या समर्थनार्थ चांदूर बाजार शहर बंदची हाक. प्रहारच्या कार्यकर्त्यांचं आवाहन. पाकिस्तानने पुन्हा कुरापती केल्या तर पाकिस्तानात घुसून प्रत्युत्तर देणार. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. डोवाल यांनी वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतल्याची माहिती. चंद्रपूरमध्ये आमदार किशोर जोरगेवारही जिल्हा बँक निवडणुकीच्या मैदानात. आतापर्यंत 122 अर्ज. जिल्हा बँकसाठी नामांकनाचा आज शेवटचा दिवस. ठाण्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी बॅनरबाजी. तर राज ठाकरे उद्या ठाण्यातील पक्ष कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यालयाला भेट देणार. ठाणे शहरात जागोजागी मनसेकडून बॅनरबाजी.
डोंबिवलीत ठाकरे गट मनसे पुन्हा एकत्र. मनसेचे शहर अध्यक्ष राहुल कामत यांनी ठाकरे गटाच्या शाखेला भेट दिली. ठाकरे गटाचे शहर प्रमुखांनी पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. ठाकरे बंधू एकत्र आल्यास भाजपावर काहीही परिणाम होणार नाही. भाजप नेते बसवराज पाटील मुरुमकर यांचं वक्तव्य. लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहेत मुरुमकर. करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगतापांचा शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश. पक्षप्रवेशावेळी शहाजी बापू पाटलांचीही उपस्थिती. मराठा आरक्षणासंदर्भात आजपासून मुंबई हायकोर्टात सुनावणी. न्यायमूर्ती रवींद्र घुगेंच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय पूर्णपीठ सुनावणी घेणार. मराठा समाजाला राज्य शासनाकडून 10% आरक्षण लागू करण्यात आलं होतं. मुंबईत लोकल रेल्वे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर. मुंबई उपनगरीय रेल्वेमुळे होणारा मृत्यूदर 38%. उपनगरीय रेल्वेमुळे जगात सर्वाधिक होणारे मृत्यू भारतात. मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात आज डिनो मोरियाची चौकशी होणार. ईडीकडून समन्स. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण मंजुरीच्या निर्णयाचं स्वागत. आनंद आखाड्याचे महंत शंकरानंद सरस्वती यांची प्रतिक्रिया. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामासंदर्भातही महंतांकडून नाराजी व्यक्त. नाशिक पुरोहित संघाची नवी कार्यकारिणी जाहीर. पुरोहित संघाला 3 उपाध्यक्ष आणि 2 सहसचिव असणार. श्री गंगा गोदावरी पंचकोटी तीर्थ असं पुरोहित संघाचं नाव. चंद्रपुरात आज ओबीसी महिलांचं विदर्भस्तरीय अधिवेशन. सामाजिक आचार संहितेसाठी अधिवेशनाचं आयोजन. अमरावती शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे. खासदार बळवंत वानखेडेंकडून पाहणी. घनकचरा कंत्राटदारांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह. राज्यात पुढील 2 दिवसांनंतर मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता. नैऋत्य मोसमी वारे मागील 12 दिवसांपासून एकाच जागेवर. विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबई शहरासह उपनगर आणि ठाण्यात उद्यापासून 17 जूनपर्यंत पावसाचा अंदाज. हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी. पुण्यात उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. उद्यापासून 4 दिवस शहर परिसरात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार. हवामान विभागाचा अंदाज. भंडारा जिल्ह्याला जोरदार वादळी पावसानं झोडपलं. ठिकठिकाणी झाडं कोसळून वाहतूक विस्कळीत झाली. कच्च्या घरावरचे टीन उडून नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची मागणी. सोलापुरातील बार्शीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. एका शेतकरीच एकर केळीच्या बागेचं मोठं नुकसान. शेतकरी हवालदिल. जालन्याच्या भोकरदन तालुक्यात 33,000 हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड. आतापर्यंत 4,000 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची लागवड. पावसामुळे शेतकऱ्याच्या मशागतींना ब्रेक. कृषी विभागाची माहिती. 15 जून नंतरच मोसमी पाऊस, त्यामुळे पेरणीची घाई नको. मंत्रिमंडळ बैठकीत मोसमी पावसाबाबत चर्चा. परभणीत मे महिन्यात 100 मिलीमीटर पाऊस झालाय. चांगल्या पावसाची वाट पाहून पेरणीचा सल्ला देण्यात आला. पेरणीची गडबड न करण्याचं आवाहन हवामान तज्ज्ञांनी केलंय. नांदेडच्या इस्लामपूर गावात वादळी वाऱ्यानं विद्युत खांब घरावर कोसळल्याची घटना. सुदैवानं वीज पुरवठा सुरू नसल्यानं कोणतीही जीवितहानी नाही. महावितरणकडून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचं काम सुरू. कळमनुरी तालुक्यातील चिखलीला वादळी पावसाचा तडाखा. पावसासह जोरदार वारे वाहत होते. शेतातील सोलर प्लेट उखडून पडल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचलं. मोसमी पावसाची प्रतीक्षा. वातावरणात प्रचंड उकाडा. उन्हामुळे नागरिक त्रस्त. कोकणात दरडप्रवण गावांच्या संख्येत वाढ. भूवैज्ञानिकांनी पाहणी केल्यानंतर बाब उघडकीस. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून गावांची यादी जाहीर. रायगडमधील 392 तर रत्नागिरीत 81, सिंधुदुर्गात 63 गावांचा यादीत समावेश. जळगावच्या भुसावळमधील खळवाडी परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती. हजारो लिटर पाण्याची नासाडी. पाणीपुरवठा विभागानं याकडे दुर्लक्ष केलंय. तातडीनं पाईपलाईन दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. दुरुस्तीच्या कामामुळे परभणी शहराचा पाणीपुरवठा आजपासून 3 दिवस बंद राहील. मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांनी दिली माहिती. काटकसरीनं पाणी वापरण्याचं महानगरपालिकेचं आवाहन. नाशिकमधील धरणांमध्ये 25% जलसाठा शिल्लक. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात 44% जलसाठा. यवतमाळच्या उमरखेड शहरासह ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित. छोट्या मोठ्या व्यावसायिकांसह नागरिकांना नाहक त्रास. संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याला कार्यालयात बंद केलं. शहापूरमध्ये आदिवासी विकास महामंडळानं खरेदी केलेल्या भाताचे पैसे न मिळाल्यानं शेतकरी चिंतेत. पावसामुळे शेतकऱ्यांची भात पिकं
लगबत सुरू, तर 3 महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात भात खरेदीचे पैसे पडले नाहीत. अमरावती जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या. 5 महिन्यात 83 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली. दर 30 तासात एक शेतकरी करतोय आत्महत्या. सरकारनं उपाययोजना करण्याची मागणी. विठुरायाच्या वारीचे राज्यातील नियोजन आज पंढरपुरात ठरणार. एसटी महामंडळाकडून तयारी सुरू. 11 जूनला एसटीच्या शीर्षस्थ अधिकारी पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक. पंढरपूरला निघालेली श्री संत गजानन महाराजांची पालखी किनखेडा येथे पोहोचली. रिसोड शहरात सायंकाळी पालखीचा मुक्काम असेल. गुरुवारी पालखी हिंगोली जिल्ह्याकडे प्रस्थान करेल. वरवटी येथील श्री शिवानंद बालकाश्रमाची तोडफोड, फडांची नासधूस. लॅपटॉप, डिजिटल पॅनलसह ब्लूटूथ किट देखील चोरीला. लाखोंच्या साहित्याचं नुकसान. श्री क्षेत्र चाकरवाडी येथे प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं आयोजन. करवीर पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू विद्या नृसिंह भारतींनी लावली हजेरी. कथेसाठी आले 5 लाख भाविक. धाराशिवच्या उमरगामधील कदेरमध्ये कारहुनी सण मोठ्या उत्साहात साजरा. गाय बैलांना रंगरंगोटी करून सजवलं. गावातून मिरवणूक काढली. सांगली महापालिका लाच प्रकरणात तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांना सह आरोपी करा. सामाजिक कार्यकर्ते तानाजी रुईकर आणि तक्रारदार रवींद्र चव्हाण यांची एसीबीकडे मागणी. दापोलीतील केळशी मंदिवलीच्या तलाठ्याला लाच घेताना पकडलं. राजेंद्र उंडे असं लाचखोर तलाठ्याचं नाव. उत्पन्नाच्या दाखल्यावर शेरा देण्यासाठी मागितली 20,000ची लाच. बीडमध्ये लग्नाळू मुलांना लाखो रुपयांचा गंडा घालणारी टोळी सक्रिय. आठवड्याभरात 2 टोळ्या जेरबंद. 7 जणांच्या टोळक्याला पोलिसांकडून अटक. तब्बल 74 गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपी दीपक बनसोडला अटक. 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. हुडकेश्वर पोलिसांनी कारवाई केली. 6 गुन्ह्यांची दिली कबुली. महाद्वार रोडवर भरधाव वेगानं मोटार चालवणाऱ्या दोघांना नागरिकांनी पकडलं. दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समजतंय. दोघे एका हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते असल्याचीही माहिती. धुळ्यातील नरडाणा एमआयडीसीमध्ये बनावट कागदपत्र तयार करून शासकीय योजनांचा लाभ. 9 कोटी 90 लाख रुपयांचं कर्ज घेत फसवणूक. 31 जणांविरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून गुन्हा दाखल. सोलापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याची आत्महत्या. ओमकार हजारे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव. विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलिसांकडून तपास सुरू. जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याचा अंतिम अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर. अनुदान वाटपात 34 कोटी 97 लाखांचा घोटाळा झाल्याचा अहवालात उल्लेख. अंबड आणि घनसावंगी तालुक्यात अनुदान वाटपात घोटाळा. सिंधुदुर्गच्या कणकवली बाजारपेठेत एका जोडप्याची हातचलाखी करत चोरी. जोडपे चोरी करताना सीसीटीव्हीत कैद. 2 महिलांची पाकिटं जोडप्यानं लंपास केल्याची माहिती. भंडाऱ्यात बजरंग सुपर स्टोअर बाहेरील मीटरनं अचानक पेट घेतला. अग्निशमन दलानं वेळीच आग नियंत्रणात आणल्यानं पुढील अनर्थ टळला. आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. हिंगोलीतील राज्य महामार्गावरून नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास. 4 चाकी वाहनातून प्रवाशांचा लटकून प्रवास. पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.